तो भाविक आहे, तो जुनाट आहे, तो चांगला आहे, आणि भक्तानं जसा हो म्हटलं तसा होणार आहे. अशी 5 लक्षण आहेत. महाराज तुम्ही नेमके दास तरी कोणाचे आहेत? महाराजांनी इथं जरी स्पष्ट सांगितलं नसलं तरी अन्य ठिकाणी सांगितलेलं आहे. हो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. किती प्रमाण सांगू? आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आणि या पंढरी नाथाला तुकाराम महाराज आज भोळ म्हणतात. पण मला नाही पटत हे भोळ आहे म्हणून. तुकाराम महाराजाला भोळ म्हणतात नाही, भोळ नाही, गाबुळ आहे चांगलं. चतुरातू शिरोमणी. मग तुकाराम महाराजाला भोळ कस काय म्हटलं बरं? हे किती चॅप्टर आहे. त्याचं उदाहरण सांगू का? वैकुंठवासी माधव महाराज मगर उदाहरण सांगायचे, तेच सांगतो. पण हे उदाहरण फक्त ऐकून सोडायचं, कोणी वापरात आणायचं नाही. महाभारतातलं उदाहरण. हे किती चॅप्टर आहे. आणि तुकाराम महाराजाला काय म्हणतात? भोळ. मला नाही पटत. बघू संगतीला पुढे लागली तर. आणि आता राहिलेलं कीर्तन या भोळ्या शब्दातच गोळा करायचंय आपल्याला. बाकी आडत असं घेऊन कना 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 उरकायचं. फक्त विस्तारण कोणता शब्द सांगायचा? भोळा. हे किती चॅप्टर आहे. तुकाराम महाराजाला भोळ म्हणतात. काय झालं? कौरव पांडवाचं युद्ध ठरलं आणि दुर्योधन आणि अर्जुन दोघही मदत मागायला गेले. नारायणी सेना दुर्योधनाकडे आणि एकटा कृष्ण, तोही शस्त्र हातात न घेणारा, युद्ध न करणारा, फक्त जमलं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगणारा. कृष्ण कोणाच्या वाट्याला आला? अर्जुनाच्या वाट्याला आला. आणि अर्जुनाला कृष्ण वाट्याला आला आणि देवाला अर्जुनाची थट्टा करायची लहर आली. आणि अर्जुना तुझा एक्झिट पोल सांगू का म्हणले. कोण म्हणतं? भगवान कृष्ण म्हणतात तुझा एक्झिट पोल सांगू. म्हणजे काय? हार तेरी निश्चित है. ऐकताय ना? हार तेरी निश्चित है, तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. लोणी कोण घेऊन गेलं? दुर्योधन. तुझ्या वाट्याला काय आली? ताक आलं. म्हणे हार तेरी निश्चित है, तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. अर्जुन म्हणला देवा तुमचा एक्झिट पोल सोशल मीडियाच्या जोरावर आहे, माझा एक्झिट पोल ग्राउंड लेवलवरच आहे. आता माझा ऐका. देव म्हटले हार तेरी निश्चित है, तो हो जाएगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया और छाछ बची है तेरे पास. अर्जुन म्हणले नाही नाही देवा, जीत मेरी निश्चित है, मैं न होऊंगा उदास, माखन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है ना मेरे पास. माझ्याजवळ कोण आहे? हा माखन चोर आहे ना. आता त्या माखन चोरच्या लीला आहे का? किती चॅप्टर आहे हा, की ज्याला तुकाराम महाराज आज काय म्हणतात? भोळ. ही कथा वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. हो ऐका. दुर्योधन गेला. मामा मामा. तेवढ्यात क्या हुआ भांजे. कोण? हा तुम्ही जुनी महाभारत मालिका पाहिलेली वाटतं. क्या हुआ भांजे. मामा जमलं म्हणले. सगळी सेना आपल्या बाजूला आणि फक्त 4 गोष्टी सांगणारा कृष्ण त्याच्या बाजूला गेला. जमलं. मामानं डोक्यावर मारून घेतलं. काय दुर्योधना, लोक म्हणतात ते खरंय, पैलवानाचा मेंदू. ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणायचं. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार ते. अरे सगळं सैन्य मिळालं जरी नसतं ना दुर्योधना, तरी जमलं असतं. कृष्ण आपल्या पार्टीत पाहिजे होता. बळीराम दादानी दुर्योधनाला गदा युद्ध शिकवलं. बळीराम दादानी दुर्योधनाला आपली मुलगी दिली आणि विचारलं बोला जावाई काय पाहिजे. ते म्हणले आम्ही मागितलं ते देणार का. म्हणले हो, फक्त तुम्ही आमच्या पार्टीत या, एवढंच पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे. येतो म्हणले. आणि बळीराम दादा कुठे गेले? दुर्योधनाच्या पार्टीत. हे पाहिलं कृष्णाने. होय म्हणले आता तर घोटाळा झाला. बळीराम दादा तिकडे गेला. बरं सामान्य नाही, मुसळ काढलं तर 500 घालीत, नांगर काढलं तर 1000-2000चा ठ्याचा करीत म्हणे. मग आता राजनीतीचा नियम आहे का? राजनीतीचा नियम काय नियम आहे? भाऊ तुमचं नाव काय? शंकर भाऊ. म्हणजे शंकर भाऊ माझ्या विरोधात उभे राहिले. राहणार नाही ना? मीच राहणार नाही मला. तुम्ही काय राहता? शंकर भाऊ कोणाच्या विरोधात आहेत? बोला की. माझ्या ऑपोजिट आहेत, विरोधात. तुमचं नाव काय? राजू. आणि राजू भाऊच्या मागे 500 मत आहेत. माझ्या विरोधात कोण आहे? बोला की. शंकर भाऊ. राजू भाऊच्या मागे किती मत आहेत? 500.
राजू भाऊचा सगळा कल कोणाकडे? शंकर भाऊकडे, कारण जवळचे असल्यामुळं त्यांच्याकडे. मग राजनीतीचा नियम असा आहे, राजू भाऊचे 500 मतं मला नाही पडले तरी चालतील, पण शंकरला कसे पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राजनीती ह्याला युद्धातली भेदनीती म्हणतात. साम दाम आणि भेद. म्हणजे राजू भाऊचे 500 मतं मला नाही पडले तरी चालतील, पण शंकररावला त्याचा काय झाला नाही पाहिजे उपयोग. बळीराम दादा कोण्या पार्टीत गेले? दुर्योधनाच्या. हिनं काय केलं ऐका. आपल्या जवळच्या माणसाला जवळ बोलवलं, इकडे म्हणले काय, आज त्यांची आढावा बैठक आहे म्हणजे. कोणाची? दुर्योधनाची. तू जायचं म्हणले बैठकीत. मग बळीराम दादाला आवाज नाही द्यायचा, खुनेनं बाहेर बोलवायचं. बाहेर बोलवल्यावर मोठ्याने नाही म्हणायचं, त्यांच्या कानात सांगायचं, कृष्णानं तुम्हाला जय हरी सांगितलंय. नाही हो देवा, ते रागवतील ना. रागवलेच तर दुसरं विचारायचं, पण कानात काय, तिळाचा भाव काय चाललाय. पण मोठ्याने नाही, कानात. अहो पण जा दे, सांगितलं तेवढं कर म्हणले. हा गेला. बळीराम दादाला खुनवलं, बाहेर बोलवलं, म्हणजे कान इकडं करा. म्हणजे काय, कृष्णानं तुम्हाला जय हरी सांगितलंय. मूर्खा, एवढ्या महत्वाच्या मीटिंग मधून त्याचा पोरकटपणा गेला ना, तुझा गेलाय का अजून? बावळ्यावर कुठले? नाही नाही म्हणजे दादा अजून एक विचारले. काय, कान इकडं करा. म्हणजे काय, तिळाचा भाव काय चाललाय. हाय मला विचारतो, जा तिकडे दुकानदाराला विचार. बावळ्यावर कुठले काही विचारतात. आणि बळीराम दादा जाऊन मीटिंग मध्ये बसले. कृष्णाचा माणूस आला होता आणि दादाच्या कानात काहीतरी बोलला, हे दुर्योधनानं पाहिलं. दुर्योधन म्हटला, दादा कोण होता तो? म्हणजे कृष्णाचा माणूस. आम्हाला माहित नाही का? काय बोलला तू? काय ना, तो मला कृष्णाने तुम्हाला जय हरी सांगितलं. एवढ्या महत्वाच्या मीटिंग मधून कोणी एवढ्या छोट्या कामाला बोलवत असत? अरे तेवढंच बोलला रे, खरं काय बोलला ते सांगा. अरे दुसऱ्यात विचारलं दुर्योधनात, तिळाचा भाव काय चाललाय? झालं वा, जमलं आता. तिळाचा भाव तुम्हाला कशाला विचारेल? दादा खरं सांगा, तुम्ही शरीराने इकडे, मनानं तिकडे, हे वागणं बरं नवं? खरं सांगा, तो तुम्हाला कानात काय म्हणला? आणि तुम्हाला तर माहितीये दादा गरम डोक्याचा. बळीराम दादा काय झालं? बळीराम दादा गरम डोक्याचे शेष आहेत ते. बळीराम दादा म्हणले, गदा युद्ध मी तुला शिकवलं, माझी पोरगी तुला दिली, भावाच्या विरोधात जाऊन तुझ्या पार्टीत आलो, मला खोटं म्हणतो. जा, मला युद्धात करायचं नाही. उचलला कमंडोलू, गेले तीर्थयात्रेला. बघता काय काम झालं ना राजभाऊ. याला म्हणतात भेदनीती. एवढा चतुर हा. हो, प्रमाण याला या कथेला. न साहेची बबरू पांडवा पारिका, दुराविला सखा बळीभद्र. एवढा चतुर. आणि तुकाराम महाराज त्याला भोळ म्हणतात. मला तर पटत नाही बुवा, पण तुकाराम महाराज म्हणले त्या अर्थी पटून घ्यावं लागणार आहे. मग हे नेमकं काय ते आपल्याला थोडक्या चिंतनात पाहायचं. सेवा संपवायची. काय, शब्दाचे अर्थ करण्याचे शास्त्रात 4 प्रकार आहेत. सगळे सांगत नाही, एकच सांगतो. एक असतो शब्दार्थ, दुसरा असतो लक्ष्यार्थ, तिसरा असतो गौणार्थ, आणि चौथा असतो व्यंगार्थ. अगदी सोपं सोपं, टेन्शन घेऊ नका तुम्ही. राम पाणी आण, सरळ आहे. शब्दाचा अर्थ कळाला. कधी कधी लक्षणा करावी लागते. लक्षणा कशी? लक्षणा आहे का, पाहुणे आले आणि नवऱ्याने आवाज दिला, ए चहा ठेव बरं 4 कप. बायको जरा घराची इज्जत राखणारी होती, ती नवऱ्याला खुनवलं. दूध नाही येत, दूध संपलंय. नाही तर काय काय इज्जत रेर चावाट्यावर काढत. चहा हाय का दुधाचा पत्ता? दिसला वार करी की आणला घरी. आता ज्याच्या घरचं वातावरण ज्याला त्याला माहिती, पण ही जरा इज्जतीची होती. हे दूध संपलं. सकाळचं काय झालं? मांजरीनं पिलं म्हणली. बाळ्या इकडे इकडे ना. नाही तू नको, तू बस, तू टेन्शन घेऊ नको. हे घे पैसे. काय? गवळ्याच्या वाड्यावरून दूध आण. बाबा गवळ्याचा वाडा कुठे? म्हणजे गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. गंगायाम गोशाहा.
बाळ्या गंगेच्या काठावर गेला आणि अर्धा तास वाट बघायला लागला. गवळ्याचा वाडाच दिसेना. बाप मला बाळ्या अजून कसा आला नाही कॅमेरा घेऊन, आपलं दूध घेऊन. नाही सहज आलं बरं, तोंडाला कॅमेरा दिसल्यामुळे काही वाईट वाटत कसा आला नाही. बापानं जाऊन पाहिलं तर बाप गंगेच्या काठ, बाळ्या गंगेच्या काठावर उभा. का रे दूध का नाही घेतलं? काय बाबा म्हणे गंगेवर गवळ्याचा वाढत नाही, गंगेवर तर नुसती जलपर्णी आहे, शेवाळ आहे. अरे वर म्हणजे शक्य संबंधो लक्षणा, हा शक्याचा संबंध ज्याच्याशी असतो तिथं लक्षणा करावी लागते. गंगेवर म्हणजे गंगेच्या काठावर. मग ते दूध घेऊन आला. हे झालं शास्त्रीय उदाहरण. एक गावरान देऊ का? गावरान, गावरान आहे का? 2 सुना त्या सासूला म्हणले, आत्या दिवाळी आली, आम्ही जाऊ का माहेराला? माहेराला. जुन्या काळातली दमदार सासू. फराळ का तुमचा बाप करणार आहे काय म्हणले? फराळ झाल्याशिवाय माहेराला जायला परवानगी नाही. ते म्हणे आत्या आम्ही सगळा फराळ उद्या एका दिवसात करतो. मग फराळ करा आणि खुशाल जा म्हणल्या. दोन्ही जावा सकाळी लवकर उठल्या. एक दळायला बसली आणि एक तळायला बसली. ऐकताय ना? एक कशाला बसली? दळायला. आणि एक कशाला बसली? तळायला. पण दळणारीचा हात गळून आला आणि तळणारी घामानं गरज झाली. मग दळणारी तळणारीला म्हटली, ताई तुम्हाला लय घाम आला आणि माझाही हात गळून आलाय, मग आता एक करा, तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. हा मी तुम्ही जात्यावर बसा, मी चुलीवर बसते. चुलीवर बसते म्हणजे चुलीवर बसायचे का? जात्यावर म्हणजे जात्यावर बसायचं का? शक्य संबंध लक्षणा, जात्याच्या काठावर. हे झाला पहिला शब्दार्थ. दुसरा लक्ष्यार्थ. तिसरा असतो गौणार्थ. गौणार्थ काय असतो? 2 मित्राची लय दिवसानं भेट गल्ली बोरगावच्या स्टँडवर झाली. ओय मला किती दिवसानं भेटला रे तू? कॉलेज संपल्यापासून. चल म्हणे, चहा प्यायल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. त्यानं चहा प्यायला घरी आणलं. बाजूला पेपर पडला होता आणि पेपरला हेडलाईन होती, गल्ले बोरगाव परिसरात वाघाचा सुळसुळाट. हेडलाईन काय? बोरगाव परिसरामध्ये वाघाचा सुळसुळाट. त्यानं ती हेडलाईन वाचली. यांच्या गप्पा चालू झाल्या. एक मला, का रे कस काय चाललंय? बरं. म्हणजे लग्न झालं का? झालं म्हणे. लेकरं बाळ आहेत म्हणे. किती लेकरं आहेत? म्हणजे 2 लेकरं आहेत. एक पहिलीला आहे आणि एक दुसरीला आहे. पोरं किती आहेत? 2. एक पहिलीला आणि एक दुसरीला. नाही तुमच्या डोक्यात आला तो अर्थ करू नका. इथं पहिलीच भेटणं तर दुसरं दुकान कुठं मांडीत वागव तुम्ही. एक पहिलीला आहे म्हणजे पहिल्या वर्गाला आणि एक दुसरीला आहे म्हणजे दुसऱ्या वर्गाला. हा अर्थ तुमच्या डोक्यातला अर्थ लगेच डिलीट करा. डिलीट करा, लगेच डिलीट करा तो अर्थ. म्हणे मोठ्याचं नाव काय? राम. बारक्याचं नाव काय? श्याम. श्याम कुठे? झोपलाय. राम कुठे? खेळायला गेलाय. पण या पाहुण्याचं एकाच गोष्टीकडे लक्ष. कशाकडं? वाघाचा सुळसुळाट. तेवढ्यात राम खेळून आला. आल्याबरोबर बाप म्हटला, आला माझा वाघ. कोणाला म्हटला तो? रामाला. वाघ म्हटल्याबरोबर पाहुण्याने धोत्राचा चोंगा असा धरला आणि आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत चिंग चिंग चिंगाट. झिंग झिंग झिंगाट नाही बरं, चिंग चिंग चिंगाटच. ओय चा चा चा, ओय मला चा. अरे थांब, पळायला काय झालं? म्हणजे वाघ आला ना. अरे वाघ नाही, माझा पोरगा आला. त्याला वाघ म्हणतो काय तू? मग म्हणे मा वाघ आहे हो. आता बाप पोराला काय म्हटला? लवकर बोला. वाघ. वाघासारखा जबडा आहे का याला? म्हणजे शब्दार्थानं जुळना. बरं, वाघाचा आणि याचा काय संबंध आहे? हे राचा मुताय बाहेर जात नाही, गोदडीत मुत होतो. ह्याचा आणि वाघाचा काय संबंध आहे? म्हणजे संबंधही नाही. मग आता इथं गवणी करावी लागते. गवणी म्हणजे काय? वाघामध्ये जे गुण आहेत ते माझ्या पोरात आहेत. गुण सादृश्याने जो अर्थ असतो त्याला गवणी म्हणतात. हे झालं शास्त्रातलं सिंहो देवदत्ता. हा आता गावरान सांगू का? एक गावरान सांगतो. लग्न झालेली पोरगी नांदून आली आणि मैत्रीनं गराडा घातला. का ग म्हणली बाई? कसं आहे सासर? बरं आहे. सासरा कसा आहे? म्हणजे सासरा भोळा शंकरच आहे म्हणली. सासू कशी आहे? येड्या बाबी खालची मरी आहे म्हणली. ननंद ग तिथं लवंगी मिरचीच आहे म्हणली. आणि नवरा आणि तो बैलच आहे म्हणली. सासऱ्याला काय म्हटली? भोळा शंकर. सासूला काय म्हटली? मरी आहे. नंदला काय म्हटली?
लवंगी मिरची. नवऱ्याला काय म्हटली? बैल. ननंद लवंगी मिरची म्हणजे एवढीच आहे का? नाही. मिरची जशी तिखट असते तशी स्वभावानं तिखट आहे म्हणून लवंगी मिरची. ह्याला गौणी म्हणतात. तसं भोळा शब्द इथं गौण अर्थानं आहे. तो गौण काय अर्थ आहे ते दोन अर्थ पाहू आणि थांबू. असं म्हणत म्हणत 11:15 वाजू. भोळ्याचे काय गुण आहेत आणि ते ह्याच्यात कसे आहेत? 3-4 गुण आहेत. सगळ्यात आधी पहिला गुण, भोळं कोणाला म्हणतात? ज्याला व्यवहारात वागायचं कळत नाही त्याला भोळं म्हणतात. आमचे गुरुबंधू आहेत, त्यासोबत कीर्तनाला गेलो. ते शांत स्वभावाचं कीर्तन करतात, पण अधूनमधून विनोद झाला. कीर्तनात एक पोरगं उभं राहायचं. थोडा विनोद झाला ना बापू, ते उभं राहायचं आणि म्हणायचं, गबरू काय भारी बोलला राव. बरं, हा कार्यक्रम सत्य घटनेवर आधारित आहे. सातारा जिल्हा पाटण तालुक्यात बाबूराव धामणेकर गुरुजी आहेत का, त्यांच्या गावातली घटना आहे. धामणेकर गुरुजीच्या गावातली. थोडा विनोद झाला, गबरू काय भारी बोलला राव, असंच करायचं ते. आता ते महाराज शांत, पण मी त्या गावकऱ्याला म्हणावं त्याला समजून सांगा. ते भोळसट आहे म्हणे. घरी पाठवा. पाठवता नाही यायचं म्हणे. का? सरपंचाचे म्हणले, उद्या सप्ताह बंद पडेल म्हणले आमचा, सांभाळून घ्या म्हणले. एवढं भोळ्याला व्यवहारात वागायचं कळत नाही. शिव भोळा चक्रवर्ती. ते काय झालं, पार्वती गेली लक्ष्मीकडे हळदी कुंकाला. कुठे गेली? हळदी कुंकाला गेली. आणि ते लक्ष्मीचं सगळं वैभव पाहिलं. पार्वती म्हणली, बाई आपल्या घरी असं कवा होईल? तेवढ्यात लक्ष्मीबाईचा नवरा आला, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी. आणि ती म्हणली, ऐकलं का पार्वताबाई, आमचे हे. ती म्हणली, इकडं पा लक्ष्मीबाई, मी तुमच्याकडे आले म्हणले, पण पुढच्या रविवारी तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल म्हणले. येऊ म्हणले. पार्वती घरी आली आणि भांडे आपटायला लागली. बाया राग आले की काय आपटे, तुम्हाला माहितच असेल. नाही. शंकराने विचारलं, तुला भांडे आपटा काय झालं? काय झालं म्हणजे? बघा त्या लक्ष्मीबाईचा नवरा कसा राहतो, तुम्हाला आहे का अक्कल काय? बघा त्या लक्ष्मीबाईचं घर कसं ना आपलं कसं. सगळ्याला ए नंदी, त्राटण, शंके, भृंगे, सगळ्याला सांगते पुढच्या रविवारी आपल्याकडे भगवान विष्णू आणि लक्ष्मी येणार आहे, सगळ्यांनी नीट राहायचं. सगळी व्यवस्था केली. रविवारचा दिवस उजडलं, पण शंकरजी आपले उठून रामाचं भजन करत बसले. उठाना आंघोळ कराना म्हणले, बस झालं ना, येले ना, पाहुण्याची वेळ झाली ना. शंकरजी उठले ना, आंघोळ केली गंगेत थंड पाण्याने. अहो जरा कपडे घाला. त्यांचं पितांबर, यांचा व्याघ्रांबर. अहो गळ्यात काय हार घाला. इकडं वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, इथं गळा शोभे वासुकी हार. वासुकी हार. अहो बघा तिचा नवरा, चंदनाची उटी, यांची भस्म उटी. सगळं लावलं. ते वाघरांबर पाहिलं. पार्वतीची तळपायाच्या मस्तकाला गेली. जरा पाहुणे रावणे आल्यावर नीट कपडे घालत जा ना. हा काढाय व्याघ्रांबर. म्हणजे काय घालू? थांबा म्हणले. तिनं साडीचा पदर फाडला भरजरी. याची लंगोट लावा म्हणली. कोणाला? शंकराला. आता लंगोट झाली, पण करदोडा कुठे? इथे सापाचं पिल्लू होतं लांबलच, त्याचा करदोडा केला. म्हणे तूच दम धरून राह पाहुणे जाऊस तर. आणि लंगोट लावली. कशाची? भरजरी कपड्याची. शिव आणि पार्वती वाट बघत उभे राहिले. कोणाची? भगवान विष्णूची. आणि तेवढ्यात भगवान विष्णू गरुडावर बैसोने माझा कैवारी आला. भगवान कशावर आले? गरुडावर आले. त्या गरुडाकडे या कमरेच्या सापानं बघितलं. हा, त्या कमरेच्या सापानं कोणाला बघितलं? गरुडाला. गरुडा. आणि त्याने घेतला ना पाठिंबा काढून. आलं सरकार उघड्यावर बघता काय मायाकडे. एवढा माझा शिव भोळा. ह्याला वागायचं सुद्धा कळत नाही. एवढा भोळा. भोळ्याचा एक गुण आहे, त्याला वागायचं कळत नाही. तसा माझा पांडुरंग बी भोळा आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, म्हणून भोळा म्हटलं. तो गुण आहे म्हणून. चला अजून पुढचं सांगतो. भोळ्याचं एक वैशिष्ट्य असतं. हे लहान लेकरं लय भोळे असतात. पाहुणे आले की बाईला वाटतं लेकराच्या हातात पाहुण्याने काहीतरी द्यावं. खरं सांगा, देवादारात खोटं बोलू नये. वाटतं का नाही? म्हणजे पाहुणा आला आणि पाहुणा निघाला, पण त्यानं खिशाकडे हातच घातला नाही. या बाईनं त्या लेकराला चिमटा घेतला. ते लेकरू रडायला लागलं. लेकराचं काहीच म्हणणं नाही. हिनं त्याच्या मुसगळ्यात मारली. ग बस, पाहुण्याला पैसे मागायचे असते. कोण म्हणती? हीच म्हणती. पाहुण्याच्या लक्षात आलं, अरे लेकराच्या हातात आपण काही दिलं नाही.
पाहुण्यानं खिशात हात घातला, पाकिट काढलं, पण त्याचं दैव असं बापू त्या दिवशी 50ची नाही, 100ची नाही, सगळ्या 500च्याच. पण आता पाय पुढे टाकला, माग घेता ये ना. जुलमानं 500 रुपये पोराच्या हातात दिले. ही मुली बाई मी पोळीच पिकली, ब्युटी पार्लरचा खर्च भागला मला या महिन्याचा. आता ती एकच वाट बघू लागली पाहुणा जाण्याचा. पाहुणा गेला आणि ही त्या पोराला म्हटली, बाळू तो कागद मला दे. तो नाही देणार, मला दे, नाही देणार. बाई घरात गेली, एक 50 पैशाचं चॉकलेट आणलं. किती? 50 पैसे. बाळू चॉकलेट मला दे, मला दे. मग तो कागद मला दे. आणि तिनं 50 पैशाचं चॉकलेट दिलं, 500ची नोट घेतली. लेकरानं दिली का? भोळ होतं म्हणून. भोळ थोड्यासाठी किती देतं. तसं याला एक पसाभर पाणी आणि एक तुळशीचं पान दिलं की मोक्ष देतो म्हणून हा भोळा आहे. थोडं जरी दिलं तर भोळ खुश होतं, चॅप्टर खुश होत नाही. असो, त्यांच्या लक्षात आलं त्यांना येऊ द्या, बाकी जाऊ द्या, नाही बोलायचं आपल्याला त्या विषयात, मीच अडचणीत येईन. आता भोळ्याचं शेवटचं लक्षण सांगतो, 8 तास घेतो. भोळ कोणाला म्हणतात? गुरुवारी राऊत बाबाने अर्थ केला, हा मला लय आवडला. गुरुवारी राऊत बाबाचा अर्थ आहे. भोळ कोणाला म्हणतात? ज्याला कोणीही फसवतं पण जो कोणालाच फसवित नाही त्याला भोळ म्हणा म्हणले. भोळ्याला कोणी फसवित? मी लहान होतो ना, लय भोळा होतो. आम्ही 4 भावंड त्या सुतगिरीच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. गरिबी घरी मूल खायची, आई वडील कामाला जायचे म्हणून आमच्या 4 भावंडात कामं वाटून दिली होते. सगळ्यात मोठा आमचा भाऊ, त्याला पाणी भरायचं काम होतं. 2 नंबर बहीण, ती स्वयंपाक करायची. 3 नंबर भाऊ, तो आता वकील आहे, त्याचं काम होतं झाडलोट करायचं. 4 नंबर मी, माझ्याकडे काम होतं फरशी पुसायचं. पण मी लहान होतो तेव्हा लईच भोळा होतो. तो मोठा भाऊ काय करायचा? दारापर्यंत पाणी आणायचं आणि गोड बोलून मला पाणी भरायला लावायचा आणि खेळायला गेलं की मारायचा. म्हणजे तुम्हाला फसवत होता, कारण तेव्हा मी भोळा होतो. बहीण माझ्याकडून लसूण निसून घ्यायची, कणिक मळून घ्यायची, जेवायला बसलं की फटके मारायची. म्हणजे ती मला फसवत होती, कारण तेव्हा मी भोळा होतो. आमचा भाऊ वकील आहे 3 नंबर. तो मला, उमेश फरशी पुसताना जर कचरा निघतो तर झाडायची काय गरज आहे? वकिली पॉइंट तेव्हापासून. पण माझ्या कुठे लक्षात येत होतं की फरशी जर आधी झाडून नाही काढलं तर फरशी पुसायला त्रास जास्त होतो. म्हणजे तोही मला फसवायचा, कारण तेव्हा मी भोळा होतो. आता 3 पाया पडतात माया. भोळ्याला कोणी फसवतो पण भोळ कोणाला फसवत नाही. तसा पांडुरंग भोळा आहे, त्याला कोणीही फसवतं. महाराज कोणी फसवतो? हो, कोणी फसवलंय? बोलू, आपण फसवलंय सगळ्यांनी त्याला, पण त्यांनी नाही आपल्याला फसवलं. फसवणं कशाला म्हणतात? शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही, त्याला काय म्हणतात? फसवणं. आम्ही सगळ्यांनी गर्भात शब्द दिला, 8वी न पाया हा माझा नवस, आणि आम्ही पाळत नाही, आम्ही फसवलंय त्याला. पण त्यांनी नाही फसवलं. कोरोनात 2.5 लाख मेले पण आपला नंबर नाही लागला, म्हणून तो भोळा आहे. भाविक कसा आहे? देव भाविक भाविक होय दासाचा सेवक. आपल्या दासाचाच सेवक होतो, एवढा भोळा आहे, एवढा भाविक आहे. भोळे भाविक जुनाट. किती जुना आहे? युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 एवढा जुना आहे. भोळे भाविक जुनाट. चांगला आहे, ह्याचं सगळंच चांगलं, ह्याचं बोलणं चांगलं, ह्याचं चालणं चांगलं. आधरम मधुरम वदनम मधुरम. चांगले आणि होय तैसे केले भक्तिभावे. भक्तानं जसा हो म्हटला तसा होतो, असा आमचा मालक असल्यामुळे मनवणे चिंता ना ह्या मादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. आम्ही आता निश्चिंत होऊन करणार काय? 3रं चरण. आपुलिया इच्छा करू गदारोळे, आपुलिया इच्छा करू गदारोळे, आपुलिया इच्छा करू गदारोळे. सर्व सुखे
दासा मनमुनी चिंता नाही आम्हा हो 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 मनमुनी उंचीवर आलो आता मी एक करणार आपल्या मनाला येईल तेव्हा गदारोळ करणार पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की म्हणजे आता का आमची इच्छा हो तुम्हाला कळायला लागतो वारकरी मेलान राव चला चला बांधलं का हो आंघोळ घातली का हो उचलायचं का उचला इथं आमची इच्छा ते तुकाराम महाराजाचा पेपर आपलं 12वीचा पेपर तुकाराम महाराजाचा अवमान करणारा चॅप्टर आला वारकऱ्यांनी मोर्चा नेला आणि तो जो शिक्षण अधिकारी होता ना तुम्ही वारकऱ्यांना वाईट वाटण्यासारखं याच्यात काही नाहीये हे तर फक्त एक कवी कल्पना आहे तुम्ही तेवढं सोडून द्या काय त्याचा एवढा इश्यू करताय ते काय नाही तुकाराम कसा होता ते त्यानं थोडंसं लिहिलं असं म्हणलं आमच्या का वारकऱ्याचं चिडलं डोकं त्यानं बाई मागस आणि खान कनेक मुस्कडा दिली आणि तिथं पुंडली इथं पण आपुली आहे इच्छा आता आमच्या मनाला येईल तेव्हा आम्ही भगवंताचा गदारोळ कोणार कोणी मेलं तरी कीर्तन करणार कोणी जन्माला आलं तरी कीर्तन करणार आम्ही घर बांधलं तरी कीर्तन करणार पडलं तरी कीर्तन करणार कोणाचं लग्न झालं तरी कीर्तन करणार कोणाचा ब्रेक आपलं आपुली आहे इच्छे करू गदारोळ भोगो सर्व काळ सर्व सुखे पण महाराज तुम्ही एवढे निश्चिंत राहायला लागला पण तो पंढरपुरात तुम्ही इथं संबंध कसा जोडायचा महाराज म्हणले ऐकलं का आम्ही शरीरानं जरी दूर असलो तरी तुका म्हणे आबा देवाचा सगात तुका म्हणे आबा देवाचा सगात तुका म्हणे आबा देवाचा तरी आम्ही परस्पराला विसरत नाही भरपूर प्रमाण आहेत देवावर संकट येतं तेव्हा त्याला भक्त आठवतो भक्तावर संकट येतं तेव्हा त्यांना देव आठवतो प्रमाण देऊ भेटी लागी जीवा लागलीचे असं भक्ताला आणि क्षेम माझा नामा यागवा एक वेळा देवाला तो का म्हणे येथे पिशे तेथे तैसे असेल शरीरानं जरी आम्ही दूर असलो तर आमच्या मनाचा संबंध एवढा जवळ आहे नामदेवराय तीर्थयात्रेत गेले तिथं देवाला नामदेवाला तहान लागली इथं देवाला त्रास झाला देव म्हणतो रुक्मिणीला आज माझा डावा कालव तो लवण करत से स्फुरन वाम बाहू उपसर्ग होती जीवा कवन्या जीव लगा होती कष्ट रुक्मिणी म्हणल्या कष्ट म्हणजे तुमचा नामा तृषाकांत नामा करीत तसे धावा म्हणजे लागली तहान नामदेवाला आणि तळमळ झाली देवाला असं आमचं नातं आहे आणि महाराज परमार्थ हाच आहे काय अर्थ आहे
परमार्थाचा अर्थ हाच आहे की आपली साधना देवापर्यंत गेली पाहिजे. एक सांगू तुम्हाला, आमच्या भजनाचा परिणाम आमच्यावर होणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि आमच्या भजनाचा परिणाम देवावर होणं ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही परमार्थाची पहिली पायरी आहे. तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. आम्ही पंढरपूरच्या वारीला जातोय परमार्थाची पहिली पायरी आहे. तर देव आमच्या गावाची वारी करतोय परमार्थाची शेवटची पायरी आहे. असं आमचं नातं असल्यामुळे आम्ही परस्पराला विसरत नाही, पण आमच्या जीवनात भीती नाही आणि आमच्या जीवनात चिंताही नाही. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई